एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। महिला दिनी आपण खऱ्या अर्थाने अशा स्त्रीचा सन्मान करून साजरा करणार आहोत ज्यांना उभे राहण्यासाठी घराने प्रचंड आत्मबळ दिले आहे। महिला दिनी महिलेसोबत पुरुषाचेही सन्मान केले पाहिजे। पुरुषी अहंकार हद्दपार करून बाईला संरक्षण करणारे खऱ्या अर्थाने सावित्रीला घडवणाऱ्या ज्योतिबांचा सन्मान करायला पाहिजे। महिला दिनी नारी शक्तीचा सन्मान जी दिवसभर उभी असते, एकानंतर एक गाड्यांची रांग लागलेली असते, तिचे मन भटकत नाही, तिचे चित्त विचलित होत नाही, त्या क्षणाला तिला कुटुंबातल्या समस्या भेडसावत नाही, ती पण असते सैनिक सरहद्दीवर रक्षण करणारी। तिचे लक्ष असते केवळ तिच्या कामावर, ती निश्चल उभी असते। चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर, ऑटो लागोपाठ गाड्या येतात आणि जातात। कुटुंबाचा गाडा चालवावा म्हणून ती इंधन टाकते। ग्राहकाच्या मागणीप्रमाणे मोजून मापदंडात ठरलेले मीटरकडे पाहत कमरेवरील बॅगमध्ये पैसे टाकत पैन पैचा हिशोब ठेवते, कारण तिच्या कुटुंबाचे चाक चालते तिच्या कामामुळे। तिला पर्वा नसते जगाची, कोण काय म्हणेल याची, कारण तिला या क्षेत्रात उभे राहण्याचे पाठबळ देणारे घर तिच्या सोबतच असते। ती काम करते एका वेगळ्या क्षेत्रात याची जाण तिच्या कुटुंबाला असते। ती नारी शक्तीचे एक वेगळे रूप। आपण करू नारी शक्तीचा आगळा वेगळा सन्मान। होय, आपण सन्मान करणार आहोत, वंदन करणार आहोत त्या नारी शक्तीला जी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत उभी असते पेट्रोल पंपवर। प्रगती कॉलनी जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 3 महिलांचा व त्यांना समाजात स्वाभिमानाने उभे करणाऱ्या त्यांचे पती महोदयांचा। नमस्कार। अगोदर जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे। माझे पूर्ण नाव आहे योगिता हेमंत मार्गते, राहणार टाकळी। मी म्हणजे 2 वर्ष अगोदरपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे। माझं अगोदर नर्सिंग झालं आहे। माझ्या पतिदेवाने मला एवढं सपोर्ट केलेला आहे की घरी बसण्यापेक्षा आपण बाहेरचे वातावरण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्यालाच फायदा होतो, घर सांभाळता येतो आणि 2 पैसे आपल्याकडे जमा पण होतो। त्याचप्रकारे माझे पतिदेव मला कामामध्ये पण सपोर्ट करतात। मी अशी सगळ्या महिलांना आणि पुरुषांना अशी म्हणजे आग्रहाची विनंती करते की त्यांनी पण आपल्या पत्नीला सपोर्ट द्यावा, प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये सहभागी होण्याची संधी द्यायची। एवढंच बोलून मी आपले वक्तव्य करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात पहिले महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मॅडमला पण हार्दिक म्हणजे शाळेचे येऊन आमच्याकडे जे आज महिला सत्कार दिवसाचा सोहळा सत्कार केला त्याला खूप धन्यवाद आमचा। महिलांना प्राधान्य म्हणजे आम्हाला आज महिला लहान ते खाली पोस्टवर आहे, म्हणजे आज महिला काही पण करू शकते। असं नाही आहे महिलाच्या एक काम मी नाही करू शकते, जे माणूस नाही करू शकते ते आजच्या दिवसांनी महिला करते। महिला विमानसुद्धा उडवत आहे आणि आमच्याकडे लहानचं जे काम आहे पेट्रोल पंपवर ते सुद्धा महिला करत आहे। आज राष्ट्रपती पदावर सुद्धा महिला आहे, तर महिलासुद्धा एक विशेष काम करू शकते असं नाही आहे। महिलाची जागा महिला करते, माणसाची जागा माणसं करते, पण महिलांना एक विशेष अधिकार द्यायला पाहिजे आणि आम्ही देतो। आणि आमच्या मालकीनसुद्धा एक महिला आहे आणि आमच्याकडे ते कार्यरतसुद्धा आम्ही महिला ठेवली आहे। आणि मी महिला दिवसाच्या निमित्त सर्वांना हे मेसेज देत आहे की आपणसुद्धा महिलाला प्रोत्साहन द्यावा आणि महिलांना जे जे काम तुम्ही सांगता ते आजकाल सर्व काम पूर्णपणे काम महिला करू शकते। जे माणूस नाही करू शकतो ते महिला तुम्हाला खूप आणि चांगल्या पद्धतीने करून देऊ शकते। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर DK सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो। मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या एपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत एपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत। रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे। रुग्णाची मोफत EEG होणार आहे। त्याच्यानंतर मोफत औषधोपचार उपचार होणार आहे। रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे। तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो
की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.